हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू स्कूल डेज. या आधीच्या काही शॉर्ट व्हिडिओजमध्ये आपण स्टँडर्ड 8 महाराष्ट्र स्टेट बोर्डचं सेकंड चॅप्टर स्टार्ट केलं होतं सायन्स या सब्जेक्टचं, दॅट इज हेल्थ अँड डिसीजेस. त्याच्यामध्ये आपण बऱ्याचशा इन्फेक्शियस डिसीजेसविषयी इन्फॉर्मेशन बघितली आहे. या व्हिडिओमध्ये आपण स्पेशली पाहणार आहे नॉन इन्फेक्शियस डिसीजेस. तर या डिसीजेसला आपण नॉन कम्युनिकेबल डिसीजेस असंही म्हणतो, कारण हे जे डिसीजेस आहे ते एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होत नाहीत. याची कारणं जी आहेत ती खूप वेगळी असतात. कुठल्याही प्रकारच्या पॅथोजनमुळे म्हणजेच बॅक्टेरिया किंवा व्हायरसेसमुळे हे डिसीजेस होत नाहीत. डेफिनेशन दिली आहे बघा. नॉन इन्फेक्शियस डिसीजेस आर डिसीजेस दॅट डू नॉट स्प्रेड फ्रॉम वन पर्सन टू अनादर. दे आर नॉट कॉज्ड बाय मायक्रो ऑर्गॅनिझम्स लाईक बॅक्टेरिया अँड व्हायरसेस. म्हणून आपण याला नॉन इन्फेक्शियस डिसीजेस असं म्हणणार आहे. हे डिसीजेस जे आहे याची कारणं खूप वेगळी असू शकतात. पहिलं आहे जेनेटिक फॅक्टर, दुसरं आहे अनहेल्दी लाईफस्टाईल, तिसरं कारण आहे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स, चौथं आहे मेंटल स्ट्रेस आणि पाचवं कारण आहे डिफिशियन्सी ऑफ न्यूट्रिएंट्स. यापैकी कुठल्याही कारणाने हे डिसीजेस होऊ शकतात. बघा, पहिले दिले जेनेटिक डिसीजेस. जेनेटिक डिसीजेस जे आहे याच्यामध्ये आई किंवा वडिलांना जर हा रोग असेल तर तो त्यांच्यामधनं त्यांच्या अपत्यामध्ये जाऊ शकतो, ज्याला आपण हेरिडेटरी डिसीजेस असं म्हणतो. किंवा मग जीन्समध्ये काहीतरी थोडाफार चेंज होतो, ज्याला म्युटेशन असं म्हटलं जातं, तर त्याच्यामुळे सुद्धा हे डिसीजेस होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल हिमोफिलिया आणि सिकल सेल ॲनेमिया. त्याच्यानंतर बघा, दुसरं रिझन आपल्याला दिलेलं आहे डिफिशियन्सी डिसीजेस. याच्यामध्ये कुठल्याही न्यूट्रिएंटची जर डिफिशियन्सी झाली, शरीरामध्ये कमतरता भासली, तर हे डिसीजेस होऊ शकतात. उदाहरणार्थ आहे स्कर्वी, जो व्हिटॅमिन सीच्या डिफिशियन्सीमुळे होतो, आणि रिकेट्स, जो व्हिटॅमिन डीच्या डिफिशियन्सीमुळे होतो. नेक्स्ट रिझन आहे लाईफस्टाईल डिसीजेस. याच्यामध्ये तुमचं हॅबिट्स काय आहेत, तुम्ही काय खाता, याच्यावरती सगळं डिपेंड असतं. फॉर एक्झाम्पल आहे डायबिटीज मेलिटस आणि हायपरटेन्शन. तर तुम्हाला काय सवयी आहे, खाण्यापिण्यामध्ये तुम्ही किती तेलकट खाता, या सगळ्या गोष्टींवरती हे डिपेंड राहणार आहे. नेक्स्ट रिझन जे आहे ते आहे डिजनरेटिव्ह डिसीजेस. हे आपल्या बॉडीमधल्या कुठल्याही एखाद्या ऑर्गनच्या डिजनरेशनमुळे म्हणा किंवा त्या ऑर्गनला डॅमेज झाल्यामुळे हे डिसीजेस होऊ शकतात. उदाहरणार्थ आहे अल्झायमर्स डिसीज आणि पार्किन्सन डिसीज. सगळ्यात शेवटचा तुम्हाला दिलेला आहे कॅन्सर. ॲक्च्युली कॅन्सर म्हणजे काय असतं की आपल्या बॉडीमधल्या काही ॲबनॉर्मल सेल्सचं अनकंट्रोल्ड ग्रोथ होते आणि डिव्हिजन होतं, त्याच्यामुळे ट्युमर्स फॉर्म होतात, ज्याला आपण कॅन्सर असं म्हणतो. कॉमन सिम्पटम्स दिले आहेत फटीग, पेन ऑर डिस्कम्फर्ट, वेट लॉस ऑर वेट गेन आणि वीकनेस. रोगानुसार सिम्पटम्स जे आहेत ते वेगळे असू शकतात. डायग्नोसिसमध्ये ब्लड टेस्टनी डायग्नोसिस होऊ शकतं, किंवा मग एक्सरेज किंवा MRIनी आपण ते कन्फर्म करू शकतो की कुठला डिसीज झालेला आहे. आणि फिजिकल एक्झामिनेशन याच्यावरूनसुद्धा हे डिसीज जे आहेत ते कन्फर्म केल्या जाऊ शकतात. प्रिव्हेन्शन्स. आता ज्या कारणांमुळे हे डिसीजेस होतात ती कारणं जर लक्षात घेतली तर त्याच्यानुसार प्रिव्हेन्शन्स दिले आहे. ईट अ बॅलन्स डाएट, एक्सरसाइज रेग्युलरली, अवॉइड स्मोकिंग अँड अल्कोहोल, मॅनेज स्ट्रेस अँड रेग्युलर हेल्थ चेकअप. काही महत्त्वाचे पॉईंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. दिस डिसीजेस डू नॉट स्प्रेड फ्रॉम पर्सन टू पर्सन, ऑफन लाँग लास्टिंग, ज्याला आपण क्रोनिक डिसीजेस असं म्हणतो, जे खूप काळासाठी शरीरामध्ये राहतात. अँड दीज डिसीजेस मोस्टली लिंक्ड टू लाईफस्टाईल अँड जेनेटिक्स. मोस्टली लाईफस्टाईलवरती हे डिसीजेस जे आहे ते आपल्या डिपेंड असतात. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.